नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. श्रावण महिन्याच्या तुम्हाला सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. तेव्हा मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता युगंधर आनंदीला शोधायला त्या संजीवनी धर्मशाळेमध्ये आलेला असतो आणि तेथील एका व्यक्तीला विचारतो की या शाळेचे मॅनेजर कुठे आहेत. तेव्हा तो तिकडे बोट दाखवतो आणि त्याच वेळेस मात्र आनंदी त्यांच्या केबिनमध्ये आलेली असते, कारण आता धान्याचा टेम्पो आलेला आहे हे आनंदीला त्यांना सांगायचं असतं. आनंदी दरवाजातच आता उभी असते आणि तिच्या पाठीमागून युगंधर येतो आणि तो आनंदीलाच विचारतो की मॅनेजरांची खोली हीच आहे का. आता आनंदीला असं वाटतं की मालक साहेब आहेत. आनंदीला धक्काच बसतो. आनंदी काहीच उत्तर देत नसते. तेव्हा युगंधर म्हणतो की आहो, तुम्हाला काहीतरी विचारतोय. आणि तेवढ्यात युगंधर तिला विचारत असतो तर मॅनेजर येतात आणि आनंदी तेवढ्यात मात्र आता खाली बसते, म्हणजे पडल्यासारखं. तेव्हा युगंधर म्हणतो की आहो, ह्या तर पडल्या. तर मॅनेजर म्हणतात की हे बघा, त्या अंध आहेत, मी बघते, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मालक साहेब तुम्ही इकडे कसे आलेत. म्हणून आता त्या ताई आहेत, तर त्या ताई मात्र आनंदीला उठवतात आणि मालक साहेबांशी बोलत असतात. तेव्हा मात्र त्या ताई आनंदीला म्हणतात की हे बघ, अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं मॅनेज केलेलं आहे आणि इथून हलू सुद्धा नको, मी बाहेर आहे, तू बाहेर येऊच नकोस, मी सगळं व्यवस्थित करते. तर आनंदी म्हणते की थँक्यू ताई, आणि आलेच मी असे बोलून आता ते ताई युगंधरशी बोलायला बाहेर येतात. तेव्हा आता युगंधर बाहेर आल्यानंतर ताईंना म्हणतो की अहो, कसं आहे की तुमच्या धान्याचा टेम्पो बंद पडला, त्यामुळे जे धान्य होतं ना, तर ते धान्य मी गाडीतून, म्हणजे माझ्या गाडीतून येथे पोहोच करायला आलो. आता ते धान्य कुठे ठेवायचं आहे. आणि ती धान्याची पोती त्याने आणलेली असतात, म्हणून ताई आता तेथील वॉचमनला आवाज देतात. तेव्हा ते दादा धावतच येतात आणि बोला ना ताई, काय कशासाठी आवाज दिला असं विचारतात. तर ताई म्हणतात की अहो, यांनी आपली धान्याची पोती त्यांच्या गाडीतून आणलेली आहेत, तर ती धान्य उतरून घ्यायचं आहे. किंवा युगंधर त्या दादांना म्हणतो की बाहेर गाडी लावलेली आहे आणि डिकीमध्ये ती धान्याची पोती वगैरे आहेत. तेव्हा लगेच ते धावतच जातात. तर त्या ताई म्हणतात की मालक साहेब तुम्ही बसा ना, मी आलेच. युगंधर तेथेच उभा असतो, परंतु आनंदी मात्र आता दरवाजाच्या मागे उभी असते आतमध्ये आणि युगंधर आता बघत असतो आतमध्ये. त्यानंतर इकडे निंबाळकरांच्या घरामध्ये शिल्पा आज चक्क किचनमध्ये गेलेली असते. माई आणि बापू हे बघतात तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. बापू म्हणतात की अरे अरे, सूर्य कुठून उगवला नेमकं, म्हणजे आज कधी न किचनमध्ये जाणारी शिल्पा आज मात्र चक्क स्वयंपाक बनवते किचनमध्ये जाऊन. तेव्हा मात्र माई म्हणतात की मला तर ह्या शांततेची भीतीच वाटते, नक्कीच हिच्या मनामध्ये काहीतरी शिजत आहे. तेवढ्यात बापू म्हणतात की काय शिस्त कुणास ठाऊक. तर शिल्पा आता काही तिने बनवलेला मेनू वगैरे आहे तर ते बाहेर घेऊन येते आणि प्रांजल, पृथ्वी यांना आवाज देत असते. बापू म्हणतात की अरे वा शिल्पा, हे काय आहे. तर शिल्पा म्हणते की बापू, माझ्या प्रांजलने असं काहीतरी छान काम केलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ वरून सेलिब्रेट करावं, म्हणून हे सर्व बनवलं. तेव्हा बापू म्हणतात की अरे वा, असं काय पराक्रम त्यांनी केलेला आहे. त्यावरती शिल्पा म्हणते की हो हो, सांगते, म्हणून ती प्रांजलला आवाज देते आणि प्रांजल धावतच येतो. प्रांजलच्या आवडीचे पदार्थ बघून तो म्हणतो की वाव, कूल, अगदी खरंच ब्युटिफुल. आणि तो म्हणतो की हे सगळं माझ्या आवडीचं आहे आणि आज तर माझ्या बर्थडे वगैरे काहीच नाही, मग आत्तू काय झालं, माझ्यावर आज इतकं प्रेम का होतो येतं ग. किंवा शिल्पा म्हणते की तुला फटका देऊ का, तुझ्यासाठी कधी माझी माया कमी झालेली आहे का. अरे आज तू जे काही काम केलेलं आहे ना, तर ते मला सुद्धा जमलेलं नाही, म्हणजे त्या मुलीला तू आपल्या घरातून बाहेर काढलेलं आहे, मला जमलं नाही तर ते तू करून दाखवलं, ते खूप मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवून काहीतरी सेलिब्रेट करावं आणि चल बस लवकर. तेव्हा आता प्रांजल लगेच थँक्यू बोलत खायला बसतो. प्रांजल मस्त खात असतो तर शिल्पाला फारच आनंद होत असतो. तेव्हा लगेच प्रांजल परत आत्तूला म्हणतो की आत्तू, अगं नुसतं खायला घालून काय उपयोग, काहीतरी गिफ्ट तर मिळायलाच पाहिजे. किंवा शिल्पा म्हणते की अरे सांग ना, तुला काय हवं आहे. तर आता प्रांजल म्हणतो की जरा काही दिवस झाले हा घसा जरा कोरडा पडलेला आहे, मग जरा घसा जरा मस्त अगदी थंड झाला असता तर बरा वाटलं असता. शिल्पा म्हणते की अरे सांग किती हवे आहेत. किंवा प्रांजल म्हणतो की काही नाही, 1,00,000 रुपये लागतात, तर देशील. तर लगेच आता शिल्पा म्हणते की हो दिले. माई आणि बापू मात्र रागाने एकमेकांकडे, या दोघांकडे पाहत आहे, कारण या दोघांचा मात्र त्यांना राग येत असतो, त्यांचं वागणं काही त्यांना पटत नाही. प्रांजल इतका खुश होतो आणि आत्याला तो आय लव्ह यू असं म्हणतो. आता आत्या म्हणते की जेवण करून घे, आय लव्ह यू टू यू. तेव्हा आता माई म्हणतात की असं भलत्या सालत्या सवय तू त्याला लावू नकोस, पैसे कशासाठी लागतात हे विचारल्याशिवाय मात्र तू त्याला एक कवडी सुद्धा देऊ नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव शिल्पा, ज्या गोष्टीसाठी तू नाचतेस ना, तर ती तुझी चूक आहे. आनंदीशिवाय हे घर कधीच पूर्ण नाही होऊ शकत. तुम्ही सगळे कितीही म्हणत असलात की आनंदी परत येणार नाही म्हणून, पण माझं मन मला सांगत आहे की आनंदी नक्की परत येणार आहे म्हणून, ते पण हक्काने, आणि या घरात ती पाऊल टाकणार आहे, लक्षात ठेव.
खात्री आहे तेव्हा शिल्पाला राग येतो. शिल्पा लगेच आता रागाने ह्या माईंकडे पाहत असते. त्यानंतर मात्र आता हे बापू युगंधरला फोन करतात आणि युगंधरला फोन करून युगंधर जेव्हा फोन उचलतो तर बोला ना बापू असं म्हणतो. बापू म्हणतात की अरे आनंदीबद्दल काही माहिती वगैरे मिळाली का, तिचा काही शोध लागला का. त्यावरती युगंधर म्हणतो की नाही अहो बापू अजून नाही, अजूनपर्यंत तिचा काहीच तपास नाही लागलेला. आणि त्याच वेळेस मात्र आनंदी तेथे हे सर्व ऐकत असते कारण युगंधर अजूनपर्यंत तेथेच असतो. जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न मी करत आहे. अहो पोलिसांना सांगितलं, प्रायव्हेट डिटेक्टिव्हला सुद्धा सांगितलं आणि शिर्केंना सुद्धा सांगितलेलं आहे. प्रत्येकजण मात्र आता तिचा शोध घेत आहे. तेव्हा आता बापू म्हणतात की हे सुद्धा काम तू नक्की पार पाडशील, तू हे हातात घेतलेलं आहे ना, माझा पूर्ण विश्वास आहे की नक्की तू हे सर्व पार पाडशील आणि आनंदी लवकरात लवकर तुला सापडेल म्हणून. परंतु आनंदी मात्र कशी असेल, कुठे असेल काय माहिती, आणि खरंच खूप बिचारी होती. त्यावरती मात्र आता युगंधर म्हणतो की कसली बिचारी ती, अत्यंत बेजबाबदार मुलगी आहे ती आणि स्वतःच्या निर्णयाचा काय परिणाम होतो याचं तिला काही घेणे देणंच नाही, फरकच पडत नाही. अहो हे बघा माझा आणि घरच्यांचा राग होता, पण तिने आपल्या बहिणींचा विचार करायला नको होता का, आणि ती आपला स्वाभिमान जपत आहे. परंतु हे बघा बापू, घर सोडून जाणं सोपं असतं, घर सोडून जाण्याने प्रश्न काही सुटत नसतात आणि उलट आपल्या माणसामध्ये राहून संकटाला तोंड देता आलं पाहिजे. तेव्हा लगेच आता बापू म्हणतात की अरे जाऊन दे, नको असं बोलू, जाऊन दे. त्यावरती युगंधर म्हणतो की बापू आता माझ्या फोनची बॅटरी डाऊन लोड झालेली आहे, त्यामुळे आता कुठेही माझा मोबाईल स्विच ऑफ होऊ शकतो, मी तुम्हाला नंतर फोन करतो म्हणून युगंधर फोन कट करतो. बापू म्हणत असत की अरे ऐकून घे, आणि आता बापूंचा फोन कट केलेला आहे. त्यानंतर आनंदीकडे सर्व काही ऐकते. तिला आता मालक साहेब जे काही बोललेले आहे ते सर्व ऐकू येतं. तिला धक्काच बसतो. त्यानंतर आता इकडे शिल्पाने पैसे दिलेले आहेत म्हणून आता ह्या प्रांजलने खूप काही दारूचे पेग आणलेले असतात. त्याला खूपच आनंद झालेला असतो. तो स्वतःला म्हणत असतो की वा 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 वा, शेवटी आता या घरातील कचरा सापच झाला आणि माझ्यामुळे आता ती आनंदी गेलीच घर सोडून. आता मात्र मला इतका आनंद झालेला आहे. आता मस्त माझ्या खोलीमध्ये जातो आणि एक किचनमधून ग्लास घेतो आणि मस्त पेग आता अगदी चांगले 2-3 ओढतो. म्हणून तो आता खुशच जायला निघतो आणि तेवढ्यात आरती आणि आरजी आई एकमेकींच्या हाताला धरूनच तेथे आलेले आहेत. प्रांजलकडे रागाने बघत आहे. प्रांजल त्यांना रागाने म्हणतो की तुम्ही दोघी इकडे काय करतात, तुमची बहीण ही घर सोडून निघून गेली, मग आता इथे कशाला आलात, काही एसीची हवा वगैरे खाण्याची आता इच्छा आहे म्हणून तेथे हवा खायला आलात का. आणि तेव्हा आता आरजी म्हणते की प्रांजल प्लीज, मालक साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की ते आनंदी दिदीला शोधायला कोल्हापूरला जातात, त्यांचा फोन नॉट रिचेबल येतो, मग घरात त्यांच्याशी कोणाचं काही बोलणं झालं का, काही अपडेट आहे का. तेव्हा प्रांजल त्यांनाच बोलतो. प्रांजल म्हणतो की काय रे, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं, बहीण तुमची आहे आणि तिला शोधायला मात्र माझ्या बापाला मात्र नोकर बनवून टाकलं, अगदी घरगडी बनवून ठेवलं माझ्या बापाला. काय तुम्ही राहतात आणि काय वागतात. तेव्हा आता आरती शांतपणे म्हणते की प्रांजल, फक्त मालक साहेबांचा कोणाशी काही संपर्क झाला का एवढंच विचारण्यासाठी आम्ही इथे आलो. अरे फक्त सरळ उत्तर दे, फालतूची बडबड कशाला करत बसतोस बरं. तेव्हा प्रांजल हसतो आणि प्रांजल म्हणतो की फालतूगिरी तर तुमच्या बहिणीने केलेली आहे, मी नाही, ती स्वतः घर सोडून गेली, आम्ही कोणी तिला घरातून बाहेर नाही काढलं, ती स्वतःहून गेलेली आहे. कारण कसं आहे की निंबाळकरांची सून होण्याचं स्वप्न काही तिचं पूर्ण झालेलं नाही. आता गेली असेल कोल्हापूरला, तिकडे सुद्धा एखादा नवीन श्रीमंत बकरा बघेल, त्याला सुद्धा आपल्या जाळ्यात ओढून घेईल आणि त्याने फेकलेल्या तुकड्यावर मात्र तुमची बहीण आईश करेल आणि तुमच्यासारख्या फ्रॉड गरिबांना दुसरं काय पाहिजे. तेव्हा आता आरतीला फारच राग येतो. आरती रागाने आता प्रांजल असं जोरात ओरडते. तेव्हा लगेच आता आरती हात वर करते प्रांजलला मारण्यासाठी. तेवढ्यात पृथ्वी तिथे येतो आणि पृथ्वी आरतीचा हात धरतो आणि जोरात हिसकावून ठेवतो. तेव्हा रागानेच तो म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावावर हात उचलण्याची. त्यावरती आरती सुद्धा म्हणते की त्याला नीट विचार, तो किती नीचपणाचं माझ्या आनंदी ताईबद्दल बोलतोय. तेवढ्यात प्रांजल आता खोटं बोलतो. प्रांजल म्हणतो की दादा हे बघ, अरे मी इतकं काही बोललो नाही, ही खोटं बोलत आहे. आरची म्हणते की तू खोटं बोलू नकोस, तू मागाशीच म्हणला होता की माझी बहीण फ्रॉड आहे आणि कोणत्या एखाद्या श्रीमंत माणसाला फसवायला गेली असेल, वाईट शब्द तू बोलला होतास. तेव्हा लगेच आता खोटं का बोलतोस. प्रांजल म्हणतो की ए चिंटे गप्प बस. तेव्हा आरती म्हणते की का गप्प बसायचं तिने, तुला आम्ही अगोदरच सांगितलं होतं की आनंदीबद्दल एकही अपमानाचा शब्द आम्ही ऐकून घेणार नाही म्हणून. तेव्हा मात्र आता पृथ्वी म्हणतो की 1 मिनिट. आता पृथ्वी त्यांचं सगळं काही बोलणं ऐकतो आणि विचारतो की तुम्ही येथे आलातच कशा, कारण आनंदी तर तुमच्याच घरी पोहोचलेली आहे. त्यावरती आरची म्हणते की नाही,
मुळात म्हणजे तुला हे सर्व कोणी सांगितलं? अरे आनंदी दिदी अजून सापडलेलीच नाही. तेव्हा आता पृथ्वीला प्रांजल खोटं बोललेलं आहे हे समजतं. तेव्हा आता पृथ्वी रागाने प्रांजलकडे बघतो तर प्रांजल अगदी म्हणजे गांगरून जातो. त्याला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. तेव्हा पृथ्वी रागाने प्रांजलला म्हणतो की तुम्हाला अर्ध्याच तासापूर्वी सांगितलं की आनंदी सापडलेली आहे आणि ती तिच्या बाबांच्या घरी पोहोचलेली सुद्धा आहे म्हणून. तेव्हा प्रांजलला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. तो गोंधळून जातो आणि म्हणतो की अरे दादा तसं काय झालं? तर पृथ्वी रागाने म्हणतो की प्रांजल तू माझ्याशी खोटं बोलला. तर प्रांजल खोटं बोलतो की नाही दादा, अरे मी कशाला तुझ्याशी खोटं बोलेल. तेव्हा आरती लगेच म्हणते की बघ घ्या, स्वतःचा भाऊ तुझ्याशी खोटं बोलतोय आणि वर डोळे मोठे करून आम्हाला बोलतो. दुसऱ्याच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्या अगोदर स्वतःच्या घरातील कचरा आहे तर तो साफ करावा आणि तू ना माझ्याशी. तर पृथ्वी लगेच तिला रागाने म्हणतो की तू तर माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही आणि मिस्टर युगंधर निंबाळकर यांना तुम्ही शोधायला आला होतात ना, ते घरी नाही, त्यामुळे तुम्ही निघा इथून. तेव्हा आरती सुद्धा म्हणते की मला सुद्धा हौस नाही तुमच्यासारख्या गर्विष्ठ घरातील लोकांबरोबर बोलण्याची. आणि पृथ्वी रागाने गेट आउट असं म्हणतो. तर आनंदी सुद्धा म्हणते की आम्ही आमचं बघून घेऊ. आता लगेच पृथ्वी अगदी रागानेच बोलतो. तर आरती आणि आरची तेथून निघूनच जातात. प्रांजलला खूपच आनंद होतो आणि म्हणतो की चल चल चल, अगदी माज आलेला आहे तुम्हाला, परत येथे तोंड सुद्धा दाखवू नका. आणि खरंच बरं झालं दादा तू त्यांना अगदी चांगलं उत्तर देऊन काढून दिलं. इतर म्हणतो ना तू हिच्याच 2 अक्षरशः चांगल्या कानाखाली वाजवायला पाहिजे होत्या. परंतु पृथ्वीला मात्र आता इतका राग येतो. रागानेच मात्र तो प्रांजलच्या 2-3 कानामागे ठेवून देतो. किंवा आता प्रांजल म्हणतो की अरे दादा तू मला का मारलंस? प्रांजलने आपल्या तोंडाला हात लावून धरलेला असतो कारण त्याने चांगलंच मारलेलं असतं आणि मला का मारलं असं विचारतो. तेव्हा पृथ्वी म्हणतो की कारण मला मगाशीच मारायचं होतं पण त्यांच्यासमोर तुझ्यावर हात उचलायचा नव्हता म्हणून मी थांबलो होतो. मी तुझ्यावर हात उचलला कारण ती आनंदी हलकट आहे, नीच आहे. इतकं नीच कसं बोलतोस तू? आपल्याला एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार असू शकतो, एखादी व्यक्ती आपल्याला पटत नाही असं सुद्धा होऊ शकतं आणि म्हणून तुम्ही इतकं घाणेरडं बोलायचं आहे का? आणि तुला कळतं का आपल्या आईने असे संसार आपल्यावर केलेला आहे का संस्कार? तेव्हा लगेच प्रांजल म्हणतो की कोण कुठली ती आपल्या आईची जागा घेऊन पाहते, आपल्या घरात येते हक्काने आणि आपल्या आईचे सगळे हक्क घ्यायला पाहते आणि तुला तिची काळजी वाटते. तेव्हा पृथ्वी रागाने म्हणतो की प्रांजल तू माझ्याशी खोटं बोलला. तू म्हटला की आनंदी घरी पोहोचलेली आहे तिच्या बाबांच्या. मला मूर्ख बनवलं का? रागाने पृथ्वी आता बोलत आहे. आणि काय गरज होती तुला खोटं बोलण्याची? का तू माझ्याशी खोटं बोलला असे रागरागाने जेव्हा विचारतो तर प्रांजल म्हणतो की हो मी मूर्ख आहे आणि मी तुझ्याशी खोटं बोललो कारण मला वाटत नव्हतं की तू तिला शोधायला जावंस म्हणून. आणि ती आपल्या घरी येते, आपल्या आईची जागा घेते आणि तू का तिच्यासाठी वनवन फिरावं? काय गरज आहे तिच्यासाठी वनवन फिरण्याची? का तू तिच्यासाठी इतकी धावपळ करावी? कोण लागते ती आपली? पृथ्वी म्हणते की अरे त्याने हे सत्य नाही उघडत कारण हे बघ तू माझ्याशी खोटं बोलला, सत्य काही बदलत नाही कारण तू खोटं का बोललास याचं आहे, याचं मला गिल्ट वाटतं. अरे तू माझा भाऊ आहे. अरे आपल्या भावंडांचं काय ठरलं होतं की एकमेकांशी खोटं बोलायचं नाही म्हणून. हे फक्त एकदा प्रेमाने तू जर बोलला असता ना की आता आनंदीला शोधायला जाऊ नको म्हणून तर मी खरंच प्रेमाने ऐकलं असतं. मी तिला शोधायला गेलो नसतो, फक्त तू प्रेमाने बोलायला हवं होतं. त्यामुळे आता मला हे खोटं सहन होत नाही. खोटं बोलणारी माणसं आणि पाठीत खंजीर खुपसणारी माणसं मला अजिबात आवडत नाही, लक्षात ठेव. आणि मग तो माझा भाऊ का असे ना मला काही फरक पडत नसतो असे बोलून मात्र आता लगेच पृथ्वी रागाने आतमध्ये निघून जातो. तर प्रांजल म्हणतो की दादा. तेव्हा पृथ्वी काही ऐकून घेत नसतो. प्रांजलला खूपच राग येतो. रागाने मात्र तो आपले डोळे पुसतो. त्यानंतर मात्र इकडे आता युगंधरने ज्या माणसाला कामाला लावलेला असतो त्या माणसाचा फोन आता युगंधरला आलेला आहे आणि तो म्हणतो की हे बघा मी माझी सगळी माणसं कामाला लावलेली आहेत. कोल्हापूर शहर खूप मोठं आहे, अगदी कोपऱ्यानं कोपरा पिंजून काढावं लागेल. अजूनपर्यंत काही तपास लागलेला नाही, काम अगदी व्यवस्थित सुरू आहे, सगळेजण अगदी जोमाने शोधतात. पोलीस स्टेशन आता सगळं काही आता पिंजून काढलेलं आहे, सगळीकडे माणसं कामाला लावलेली आहेत आणि साहेब तेवढं पैशांचं. आणि युगंधर म्हणतो की पोहोचलं. आता लगेच तो माणूस म्हणतो की हो साहेब माझ्यापर्यंत पोहोचलंच. आणि तेवढ्यात येते आता शलाका आलेली असते. शलाका त्या माणसाच्या पाठीमागून येते आणि तो माणूस तेथून जायलाच निघलेला असतो आणि तेवढ्यात शलाका पुढून येते पैशांची बॅग वगैरे घेऊन आणि तो म्हणतो की मॅडम तुम्ही इथे. तेव्हा शलाका म्हणते की तू आता युगंधरशी बोलत होता. तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो की नाही, परंतु शलाका म्हणते की हो तुला किती पैसे देत आहे युगंधर, त्यापेक्षा मी तुला दुप्पट पैसे देते, फक्त त्यासाठी तू काम करायचं नाही.
त्यावरती मात्र आता तो माणूस घाबरतो आणि म्हणतो की नाही, मालक साहेब माझा जीव घेतील. पैशांची बॅग मात्र ती उघडी करून दाखवते आणि ते पैसे बघून मात्र तो माणूस आता लालची होतो आणि तो आता घाबरतो परत आणि म्हणतो की मालक साहेबांना जर समजलं तर शलाका म्हणते की जशी तुझी मर्जी. आणि तेव्हा तो माणूस लगेच पैशापुढे काही बोलत नाही. शेवटी ते पैसे घेतो आणि ठीक आहे असं म्हणतो. तेव्हा तो शलाकाचं काम करायला तयार होतो. तेव्हा आता शलाका म्हणते की खरंच नशीब तुला लवकर समजलं आणि इथून पुढे मात्र खेळ जरीही तुझा असला पण प्यादे मात्र आता तुझे असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं काय करायचं आणि तू तुझ्या माणसाला सांग त्या आनंदीचं काय करून टाकायचं आहे ते. कळतं ना मी तुला काय म्हणते ते. आणि आता मात्र शेवटी शलाका बरोबर त्या माणसाला आपल्याकडे ओढून घेते आणि आनंदीच्या विरोधात आनंदीला शोधायला न सांगता मालक साहेबांच्या विरोधात काम करायला सांगते. तेव्हा तो माणूस तयार होतो. त्यानंतर इकडे आनंदीला खूप वाईट वाटतं. जेव्हा ते युगंधरचं बोलणं ऐकते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते आणि मालक साहेब एकदम बरोबर बोलत आहे. कारण खरंच मी वाईट झालेले आहे. मी माझ्या रागाच्या भरामध्ये आबांचा माझ्या बहिणींचा काहीच विचार खरंच केला नाही आणि खरंच मी निघून आले. देवा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्यानंतर आनंदी मात्र आता त्या ताईंच्या केबिनमध्ये येते. त्या ताईंचं काम सुरू असतं. त्या मॅडमला म्हणते की मॅडम मला एक मदत हवी होती. त्यावरती आता त्या ताई म्हणतात की आनंदी अगं काय झालं, काही त्रास वगैरे होतो का. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, एक काम करा, मला जरा माझ्या घरी फोन लावून देतात का, माझ्या बहिणीचा नंबर तुम्हाला सांगते. तेव्हा त्या ताई म्हणतात की हो नक्कीच आणि सांगा. तेव्हा त्या फोन हातात घेतात आणि आनंदीला नंबर विचारतात. आनंदी त्यांना नंबर सांगते आणि तेवढ्यात आनंदी मात्र फोन करते तर आरतीचं काहीतरी काम सुरू असतं. आरती फोन पाहते आणि कुणाचा अननोन नंबर आहे, नक्की फोन कुणाचा असेल म्हणून फोन उचलते. हॅलो म्हणते. तेवढ्यात आनंदी तिकडून म्हणते की अगं आरतीताई. आता आरतीताई असं म्हटल्यानंतर आनंदीचा आवाज ऐकून आता आरतीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की आनंदताई अगं कुठे आहेस तू, अगं तू कुठे आहेस सांग ना. अगं आम्ही तुला किती शोधतोय आणि का तू असं करतेस बरं, का तू आम्हाला सोडून गेलीस, आबांचा विचार तू का केला नाहीस, कुठे आहे ते अगोदर सांग आम्हाला. किंवा आता आनंदी म्हणते की आरतीताई मला माफ कर, अगं मी सुरक्षित आहे, माझी काळजी करू नका आणि माझी अजिबात काळजी करू नका, मी सुखरूप ठिकाणी आहे, मला खरंच आता शोधण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा आरती रडतच म्हणते की आनंदताई सांग ना, अगं तू कोणत्या शहरात आहे आणि अशी कशी काळजी करू नको. तेव्हा आता आनंदी नाहीच म्हणते. आनंदी म्हणते की आरतीताई मी ते सांगू शकत नाही, मला माफ कर, परंतु मी जिथे आहे तर तिथे खरंच सुखरूप आहे. फक्त आरतीची, आबांची आणि स्वतःची काळजी घे, मी इथे ठीक आहे. तेव्हा लगेच आता आरती म्हणते की आनंदी फोन ठेवू नको, ऐक माझं. पण आनंदी ऐकत नाही आणि शेवटी ती फोन ठेवून देते. आनंदीने फोन ठेवलेला असतो परंतु आरती पुन्हा फोन करते आणि आरतीने फोन केल्यानंतर आनंदी जायला निघलेली असते. परंतु तिला कळतं की नक्की आरतीचा फोन असेल. आता मात्र आनंदीने फोन लगेच बाजूला ठेवलेला असतो कारण आरतीने परत फोन करू नये यासाठी. आनंदी काही फोन उचलत नाही आणि तो बाजूला करून ठेवते. तेव्हा आरती आता वैतागते आणि पुन्हा फोन करत असते परंतु आनंदीचा फोन काही लागत नाही. आरतीला खूप टेन्शन येतं. आरती डोक्याला हात वगैरे लावते आणि वैतागून ती फोन करत असते. त्यानंतर मात्र आरतीला खूप टेन्शन येतं आणि आनंदी आपल्या रूममध्ये निघून येते. दरवाजा बंद करते आणि दरवाजा बंद करून मात्र आता ती चापत आपल्या बेडवर येत असते, पलंगावर. तर इकडे युगंधरची सुद्धा अवस्था तीच असते. त्याला सुद्धा काही झोप येत नसते. तो सारखा आनंदीबद्दल विचार करत आहे की नक्की आनंदी गेली कुठे असेल, कुठे शोधायचं तिला. आता आरतीला सुद्धा इकडे समजलेलं आहे परंतु आनंदी परत काही फोन उचलायला तयार नसते आणि शेवटी पत्ता सुद्धा सांगत नाही. तेव्हा आरतीला कुठे शोधावं काहीच कळत नसतं. पण आनंदीताई सुखरूप आहे, पण नक्की तिने काय सांगितलं नसेल की ती कुठे आहे, म्हणून तिला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर युगंधरला मात्र आनंदीची खूप आठवण येत असते. आता युगंधरच्या डोळ्यात पाणी येत आहे. आनंदी कुठे असेल, सुखरूप असेल का, तो सारखा आता आनंदीबद्दलच विचार करत असतो. जेव्हा त्याने आनंदीचा एकदा मेकअप केलेला असतो ते क्षण त्याला आठवतात, डोळ्यासमोर येतात. आनंदीच्या प्रत्येक आठवणी आठवत असतात की आनंदी कुठे निघून गेली असेल असं न सांगता. म्हणून आज त्याला चक्क आनंदीची खूप आठवण येत आहे. जेव्हा आता आनंदीने मालक साहेबांना टिळा लावलेला असतो ते सुद्धा त्याला आठवतं आणि ज्यावेळेस मात्र त्यांनी एकमेकांच्या सोबत आता ते मक्याचे कणस वगैरे खाल्लेले असतात. आता तिकडे ते म्हणजे पार्टीला गेलेले आहेत तेव्हा आणि त्या फंक्शन आवरणामध्ये आनंदीने स्वतः त्याला बक्षीस दिलेलं आहे. ते सगळे क्षण मात्र आता युगंधरला आठवत असतात. परत सगळ्यांची आता अगदी डोळ्यासमोर त्याला आठवण होत आहे. तेव्हा आनंदी इकडे सुद्धा तीच विचार करत आहे. तिला सुद्धा सारखं तेच आठवत असतं. ते देवाला हात जोडते, देवा माझ्यामुळे त्या घरामध्ये वाद होत होते पण आता मीच निघून आले, मग आता तरी त्या सगळ्यामध्ये एकोपा निर्माण होऊन दे, मालक साहेब आणि मुला यामधील दुरावा मिटून दे आणि त्यांना परत एकत्र आण. आणि मी जरी तेथून निघून आलेली आहे, माझ्या
जाणीने सगळं काही चांगलं होऊन दे, सगळ्यांना एकत्र आनंदाने आणि गुण्या गोविंदाने राहून दे. नंतर इकडे युगंधर सुद्धा तोच विचार करत आहे. तो म्हणतो की आनंदी, तुला असं वाटत असेल की तुझ्या जाण्याने येथे सर्व काही ठीक होईल म्हणून, परंतु आनंदी तो तुझा निर्णय आहे तो चुकीचा आहे, तो चुकीचा आहे. कारण तुझ्या एका निर्णयाने मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अवघड होऊन बसलेली आहे. त्यामुळे तू काय हे घर सोडून गेली, तू जरी घर सोडून गेली तरी काही फरक नाही, काही बदलणार नाही आणि काही होणार नाही. म्हणून आता युगंधरला सारखी सारखी आनंदीची आठवण येत आहे. तिच्यासोबत घालवणारे प्रत्येक क्षण त्याला आठवतात आणि तो अगदी सारखा विचार करत आहे. त्यानंतर इकडे आनंदीची सुद्धा तीच अवस्था असते. आनंदी सुद्धा आता मालक साहेबांचा जास्तच विचार करत आहे, मुलांचा. तिला असं वाटतं की आपण गेल्याने सर्व काही ठीक होईल, परंतु काही ठीक होणार नसतं. उलट सगळी काही परिस्थिती मात्र बेताने आता आणखीनच वाढलेली असते. तर आता आनंदी सुद्धा विचार करत आहे आणि इकडे युगंधर सुद्धा विचारच करत आहे. दोघांनाही झोप नसते, सारखी आठवण येत असते. आणि आता इकडे आरतीला समजलेलं असतं की आनंदी नक्की आता फोन तिचा आलेला आहे, सुखरूप आहे, परंतु आता आनंदी कुठे आहे हे काही तिने सांगितलेलं नसतं. म्हणून शेवटी आरतीला सुद्धा आणखीन टेन्शन येते आणि आनंदी तिची काळजी वाटते. युगंधरला सुद्धा झोप लागत नसते. तो सारखा एऱ्या मारत आता आपल्या रूममध्ये तिचाच विचार करत आहे, नक्की काय कुठे असेल आनंदी. आणि इकडे आनंदीला असं वाटतं की मालक साहेब आणि मुलं यांच्यातील दुरावा निर्माण होईल. आता ते घर पुन्हा एकदा पहिल्यासारखं अगदी नव्याने उभं राहील, घरामध्ये आनंद टिकेल. मी निघून आले ना, माझ्यामुळे त्या घरात इतके वाद होते, तर आता काही होणार नाही, सगळेजण पुन्हा एकत्र राहतील, असा ती सुद्धा विचार करत आहे. आणि तिला सुद्धा आपण तिथून निघून आलं याचं आता म्हणजे वाईट वाटत नसतं. तिला असं वाटतं की चांगलंच झालं. दोघांचीही परिस्थिती सारखीच झालेली असते, दोघांनाही झोप येत नसते. तेव्हा शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता नागपंचमीचा दिवस असतो. त्या दिवशी मात्र युगंधर आनंदीसाठी आता महादेवाचा अभिषेक करत असतो. आणि जेव्हा आनंदीला किडनॅप करून आणलेला आहे ह्या विद्याधरच्या माणसांनी, तर ती पेटी मात्र आता निंबाळकरांच्याच घरात आणलेली असते. आणि विद्याधर मात्र आता आपल्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो की अरे, आनंदीची पेटी, आनंदीला किडनॅप करून तुम्ही येथे का आणलं निंबाळकरांच्या घरामध्ये. आणि त्या पेटीकडे तो पाहतच असतो. आणि तेवढ्यात त्या पेटीवर आता एक नाग येतो आणि त्या पेटीवर जाऊन बसतो. जेव्हा आता मिताली वगैरे सगळेजण पाहतात की नाग नाग, छाया आता जोरात ओरडते की बाई नाग नाग म्हणून सगळेजण घाबरतात. आणि विद्याधर जेव्हा त्या नागाच्या समोर येतो त्या पेटीला हात लावायला, पण त्याच वेळेस मात्र आता लगेच हा विद्याधरवर तो नाग दंश करतो, त्याला दंश मारायला जातो. पण आता हा युगंधर आहे तर तो समोर येतो, नागदेवतेला हात जोडतो आणि फक्त ओम नमः शिवाय असं म्हणतो. हा माई म्हणतात की अरे, पंचमीला नाग आपल्या घरात येणं हा दैवी संकेत आहे. आणि नाग मात्र आता तिथून निघून जातो. तेव्हा युगंधर म्हणतो की दैवी संकेत म्हणजे, आणि लगेच मात्र तो पेटीच्या जवळ येत असतो. आणि युगंधर आता पेटीच्या जवळ जात आहे म्हणून आता विद्याधरचा जीव खालीवर होतच असतो. शेवटी तो पेटी उचलायला जातो आणि जेव्हा तो पेटी उचकणार तेव्हा त्यामध्ये आनंदी असते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.